नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12वी बोर्ड लेखी परीक्षेला खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये केमिस्ट्री या विषयाची तयारी आपल्याला नेमकी कशी करता येईल, येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका कशी असेल, त्यामधले प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय असेल, त्या अनुषंगानं प्रत्येक सेक्शनमध्ये जे काही 4 सेक्शन्स असणार आहेत त्या प्रत्येक सेक्शनमध्ये साधारणपणे कोणता चॅप्टर असणार आहे आणि त्यावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतील त्याचा एक अंदाज यामध्ये देण्यामध्ये आलेला आहे. हा निश्चित तुम्हाला व्हिडिओ उपयोगी पडणार आहे. त्याचं कारण आहे की आतापर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या असणार आहे 2021 ते 2024 या सगळ्यांचा सर्वे घेऊन यामध्ये मांडणी केलेली आहे आणि अशीच प्रश्नपत्रिका आणि असेच प्रश्न साधारणपणे या येणाऱ्या 20 फेब्रुवारी 2025च्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर ते नेमके काय असणार आहेत, कोणते चॅप्टर्स आहेत आणि त्यातले कोणते सब युनिट्स किंवा टॉपिक्स आहेत, यावर आपण आता पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. आता सेक्शन ए जर आपण पाहिला तर यामध्ये क्वेश्चन नंबर 1 कंटेन्स 10 मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन्स अँड ईच कॅरिंग 1 मार्क. आणि त्यामध्येच प्रश्न दुसरा असणारा आहे की त्या प्रश्नामध्ये एकूण 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्याही प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. त्यामुळे सेक्शन ए 10 MCQ आणि 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असल्यामुळं 18 गुणांचा हा कंपल्सरी क्वेश्चन किंवा सेक्शन असणारा आहे. तर या एकूण सेक्शन ए मध्ये कोणते चॅप्टर्स विचारले जाऊ शकतील आणि त्या चॅप्टरमधून कोणता सब टॉपिक किंवा टॉपिक कोणता असणार आहे यावर आपण इथं चर्चा करणार आहोत. तर इथं आपण पाहिलं तर केमिकल कायनेटिक्सवर ऑर्डर किंवा मॉलिक्युलरिटी एखाद्या रिॲक्शनची विचारली जाऊ शकते किंवा रिॲक्शन इंटरमिजिएट तुम्हाला रिॲक्शन दिल्या जातील आणि त्यामधला रिॲक्शन इंटरमिजिएट कोणता आहे हे तुम्हाला ओळखायला विचारलं जाऊ शकतं. किंवा पॉलिमर केमिस्ट्री थेरॉटिकल असल्यामुळं यावर विचारण्यासारखं खूप आणि खूप आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये विशेषतः जे पॉलिमर्स असणार आहेत त्यांची युजेस काय असणार आहेत किंवा ते पॉलिमर तयार करण्यासाठी नेमके कोणते मोनोमर्स वापरले जातात, त्यांची केमिकल फॉर्म्युली काय असणारी आहेत किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असणार आहे, नाव काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अल्कोहोल्स फिनॉल्स विशेषतः ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स या रिॲक्शन ज्या आहे यावर विशेषतः जास्त भर दिला जातो किंवा फिनॉलच्या ज्या रिॲक्शन्स असणार आहेत त्यामधून एखादा छोटासा पार्ट देखील विचारण्यामध्ये येऊ शकतो. किंवा सॉलिड स्टेट यामध्ये व्हाईट स्पेस असेल तो कोणता किती आहे, म्हणजे सिंपल क्युबिक आहे का बॉडी सेंटर्ड आहे का फेस सेंटर्ड आहे त्यावरून तो विचारण्यामध्ये येईल. किंवा एकूण क्रिस्टल सिस्टीम किती आहेत आणि त्यामध्ये ब्रेवाइस लॅटायसेस आहेत किंवा किंवा रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस हे रिलेशन जे असणार आहे यावर देखील न्यूमरिकल किंवा एखादं रिलेशन देऊन यातलं करेक्ट कोणतं आहे ते पण विचारलं जाऊ शकतं. सोल्युशन न्यूमरिकल 100% यावर असणारं आहे. जे न्यूमरिकल्स आहेत ती बघा, त्याची फॉर्म्युले बघा. त्यानंतर बायोमॉलिक्युल्स डीएनए आणि RNA मध्ये नेमका काय डिफरन्स आहे किंवा ॲमिनो ॲसिड्स इसेन्शियल असतील नॉन इसेन्शियल असतील यामध्ये कोणती आहेत याचाही विचार या MCQ मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो आहे त्यामध्ये इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा जो रूल असणार आहे तो कोणत्या कंपाऊंडला ॲप्लिकेबल होतो किंवा होत नाही किंवा कॅल्क्युलेट एखादं ENA कॅल्क्युलेट करायला देखील विचारलं जाऊ शकतं. किंवा विशेषतः IUPAC नॉमेनक्लेचर कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. स्ट्रक्चर देतात त्याचं नाव किंवा नावावरून स्ट्रक्चर कोणतं आहे हे पण विचारलं जाऊ शकतं. किंवा थर्मोडायनॅमिक्स हा खूप थेरॉटिकल पार्ट आहे आणि या थेरॉटिकल पार्टवर तुम्हाला बराचसा पार्ट परीक्षा दृष्टिकोनातून विचारण्यासारखा आहे. डेफिनेशन जे असणारे आहेत इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह किंवा प्रोसेसेस ज्या वेगळ्या असणाऱ्या आहेत किंवा छोटंसं एखादं न्यूमरिकल देखील यावर विचारलं जाऊ शकतं. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज यामध्ये फिनकेलिस्टन रिॲक्शन जे असणारे आहे, हॅलोजन एक्सचेंज ज्या रिॲक्शन असणारे आहेत, सॉर्ट्स रिॲक्शन किंवा ग्रिग्नार्ड रिॲक्शन, ग्रिग्नार्ड रिएजंट आणि त्याच्या रिॲक्शन जे पाण्याबरोबर होणारे आहेत किंवा अमोनियाबरोबर असतील किंवा अल्कोहोलबरोबर यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा अमाइन्स मध्ये विशेषतः हिन्सबर्ग रिएजंट केमिकल फॉर्म्युला काय आहे किंवा त्याची कोणत्या अमायनो रिॲक्शन होते नाही किंवा बेसिसिटी ऑफ अमाइन्स प्रायमरी सेकंड टर्शरीमध्ये ज्या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे त्या एकदा नीट बघा, त्यावरही हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो.
किंवा ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट जे असणार आहे त्यामध्ये मिनरल्स किंवा ओव्हरऑल केमिकल फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, किंवा एखादं नाव दिलं जाईल आणि किंवा केमिकल फॉर्म्युला दिला आहे त्याहून त्याचं नाव काय हे पण तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे, तसाही प्रश्न असेल. किंवा बोर मॅग्नेटोन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, त्यावरही प्रश्न असणारा आहे. आयोनिक इक्विलिब्रिया जे सॉल्ट्स तुम्हाला दिले जात आहेत त्या सॉल्टचा टाईप कोणता आहे यावरही प्रश्न असणारा आहे. ग्रीन केमिस्ट्री म्हणजे जे टेक्निक्स वापरता येतात की ज्याच्या साहाय्यानं आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळणारी आहे ते टेक्निक कोणतं, यावरही प्रश्न असणारा आहे. म्हणजे एकूण 18 मार्क जे असणारे आहेत, म्हणजे 18 प्रश्न असतील किंवा काही कमी टॉपिक्सवर किंवा चॅप्टर्सवर असणार आहेत. तर साधारणपणे हे चॅप्टर्स आहेत आणि त्यातली हे छोटेसे टॉपिक्स आपण म्हणूया, यावर प्रश्न यावर्षी निश्चित विचारण्याची शक्यता दाट आहे. Now we'll discuss the section B. It starts from question number 3 to question number 14. In all, there are 12 short answer type of questions, each carrying 2 marks, but you have to attempt any 8. आणि हे 8 सोडवताना मात्र अचूक तुम्हाला सोडवावे लागणारे आहेत. हा सगळ्यात सोपा सेक्शन असणार आहे, कारण एकच चॅप्टर आणि त्यावर 2 मार्काचा प्रश्न असणारा आहे. म्हणजे यामध्ये क्लिअर कट प्रश्न असणार आहे, त्यामुळे कन्फ्युजन यामध्ये कोणतंही असणार नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो हॅज टू स्कोर मॅक्झिमम मार्क्स इन केमिस्ट्री सब्जेक्ट. आता यामध्ये थर्मोडायनॅमिक्स साधारणपणे डब्ल्यू मॅक्सवर न्यूमरिकल असेल किंवा वर्क डनवर असेल किंवा एखादं छोटंसं डेरिव्हेशन असेल किंवा डेफिनेशन देखील यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे साधारणतः हा कन्सेप्ट घेऊन या बी सेक्शनमध्ये थर्मोडायनॅमिक्सवर प्रश्न असणारा आहे. त्यानंतर सोल्युशन 100% न्यूमरिकल्स, लॉज जे असणारे आहेत हेनरीज आणि राऊल्स लॉ किंवा ज्या काही डेफिनेशन असणाऱ्या आहेत त्या बघा एकदा, त्यावर 2 मार्काला प्रश्न असणारा आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हा जो चॅप्टर असणार आहे यामध्ये रिॲक्शनचा पार्ट पण बराचसा असणार आहे. तर केमिकल रिॲक्शन यामध्ये विचारल्या जाऊ शकतात, तर हा पार्ट देखील करणं गरजेचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री निश्चितच न्यूमरिकल्स असणारे आहेत. 2 मार्काला न्यूमरिकल असेल किंवा एखादा शॉर्ट डिस्क्रिप्शन टाईपचा एखादा प्रश्न देखील त्याच्यावर विचारला जाऊ शकतो. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सवर डिफरन्स बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनॉइड त्यातली सिमिलरिटी असेल किंवा डिफरन्स असणारा आहे, किंवा त्यावरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील विचारलं जाऊ शकतं. पॉलिमर खूप मगा सांगितल्याप्रमाणे खूप व्हास्ट छोटे छोटे युनिट्स आहेत की जे टॉपिक्स आहेत की ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफरन्स बिटवीन थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सवर विचारला जातो, किंवा प्रिपरेशन देखील असणार आहे त्यावरही प्रश्न असणार आहे. किंवा बायोमॉलिक्युल्स हा तुम्हाला नीटच्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचा असणार आहे. यावर प्रोटीन्स आणि त्याचे टाईप्स तुम्हाला माहीत पाहिजेत, किंवा ॲमिनो ॲसिड्स मगा सांगितल्याप्रमाणे तर त्या गोष्टीवर प्रश्न असू शकतो. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स, ॲडव्हान्टेजेस किंवा नॅनो पार्टिकल्स, नॅनो टेक्नॉलॉजी हा जो पार्ट असणार आहे याकडे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ह्या गोष्टी बघा. त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज रिॲक्शन्स निश्चितच ज्या एकत्र दिलेल्या आहेत, आरेखच्या रिॲक्शन ज्या वेगळ्या एका पेजवर दिलेल्या आहेत त्या रिॲक्शन्स नीट बघा. आणि त्यानंतर डिफरन्स SN1 SN2 मधला विचारला जाऊ शकतो, म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अमाइन्स ज्या वेगळ्या मेथड्स असणार आहेत प्रिपरेशन त्यावरही प्रश्न असणारा आहे. तिथं तुम्हाला जे रिएजंट्स वापरामध्ये येणार आहे ते कोणते आहेत त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. सॉलिड स्टेट डिफेक्ट्स विथ डायग्रॅम जे शॉर्टकी डिफेक्ट असेल, फ्रिंकल डिफेक्ट असेल किंवा मेटल डिफिशियन्सी एक्सेस जे काही डिफेक्ट्स असणार आहेत ते एकदा नीट बघा, त्याच्या डायग्रॅम्स बघा, त्यावरही प्रश्न असणारा आहे. अल्डिहाइड्स विशेषतः स्टीफन रिॲक्शन ही जी असणार आहे यावरही प्रश्न असणारा आहे. किंवा इथर्स सिंपल आणि मिक्स्ड क्लासिफिकेशन असेल किंवा त्याच्या ज्या रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत त्या एकदा बघा. Now we'll discuss the section C. It starts from question 15 to question number 26. There are 12 short answer type of questions, but each carrying 3 marks. And out of 12, we have to attempt only 8. हे 8 सोडवताना मात्र इथं तुमची थोडीशी कसरत होऊ शकते. अर्थात पेपर सेटर जर चांगला असेल तर 3 मार्काचा एकच टॉपिक असू शकेल, किंवा 3 मार्कासाठी 2 टॉपिकचं कॉम्बिनेशन हे या
मध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळू शकतं. त्यामुळं परीक्षे तयार करताना ही मानसिकता तुमची असायला पाहिजे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री ज्या डायग्राम्स असणाऱ्या आहेत त्या डायग्राम्स एकदा त्या सराव करा. त्यांच्या रिप्रेझेंटेशन ज्या डायग्राम ज्या असणाऱ्या आहेत, सेलचं रिप्रेझेंटेशन कसं आहे हे बघा. सॉल्ट ब्रिज म्हणजे काय आणि त्याची फंक्शन यावर प्रश्न यावर्षी हमखास असणार आहे. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री म्हटलं की त्यामध्ये वर्नर्स थेरी जी असणारी आहे, प्रायमरी व्हॅलन्स, सेकंडरी व्हॅलन्स आणि त्या गोष्टी, किंवा कॉम्प्लेक्सेस जे असणार आहेत, वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस, होमोलेप्टिक, हेट्रोलेप्टिक, किंवा लिगँडचे जे टाईप, लिगँड म्हणजे काय किंवा त्याचे टाईप्स कोणते आहेत, किंवा आयसोमेरिझम जे टाईप्स असणार आहे त्यावरही प्रश्न असणारा आहे. केमिकल कायनेटिक्स न्यूमरिकल असणार आहे. हाफ लाईफ पिरियडवरचा फॉर्म्युला त्याचा लक्षात घ्या. त्यातले जे काही 2-3 फॉर्म्युला असणारे आहेत ते लक्षात घ्या. अरेनियस इक्वेशन विशेषतः एमसीक्यूला देखील बऱ्याच वेळा विचारलेला आहे. यातलं करेक्ट अरेनियस इक्वेशन कोणतं असणार आहे, तर असंही इथं किंवा अरेनियस इक्वेशन लिहा म्हणून देखील विचारलं जाऊ शकतं. अल्डेहाइड कीटोन्समधून अल्डॉल कंडेन्सेशन असेल, कॅनिझरोज रिॲक्शन असेल किंवा हॅलोफॉर्म रिॲक्शन असणारी आहे. म्हणजे थोडासा डिस्क्रिप्टिव्ह पार्ट यामध्ये असणार आहे, कारण 3 मार्काचा प्रश्न आहे आणि इथं विचारण्यासारखं ह्या गोष्टी तिथं आपल्याला पाहायला मिळतात. फिनॉल्स, प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स, रिमर-टिमन रिॲक्शन असेल किंवा कोब्स रिॲक्शन असणारे आहे. कोब्स फॉर्म्युले कार्बॉक्झिलेशन ऑफ फिनॉल म्हणून रिॲक्शन असणार आहे. ह्या रिॲक्शन्स एकदा बघून घ्या. त्यानंतर ग्रुप एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 ऑक्साइड्स जे ॲसिडिक असेल, बेसिक असेल किंवा ॲम्पोटेरिक, इव्हन न्यूट्रल, या गोष्टी एकदा बघा, त्याची उदाहरणं बघा. इंटरहॅलोजन कंपाऊंड्सवर वारंवार प्रश्न विचारलेला आहे आणि ह्या गोष्टी ते कोणते कंपाऊंड्स आहेत वगैरे ते बघा. एनॉमिलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन अँड फ्लोरिन 3 मार्कासाठी हमखास प्रश्न एकतर ऑक्सिजनचं विचारलं जाईल किंवा फ्लोरिनचं असणार आहे. किंवा यामध्ये 3 मार्कासाठी ज्या प्रॉपर्टीज असणाऱ्या आहेत, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी वगैरे ह्या वर पण प्रश्न विचारलेला आहे. किंवा ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस जे असणार आहे त्याचं व्हेरिएशन काय असणार आहे यावरही प्रश्न विचारलेला आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असणार आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आणि त्याला जोडून डेफिनेशन किंवा दुसरा एखादा 1 मार्काचा प्रश्न वेगळ्या चॅप्टरचा देखील विचारला जाऊ शकतो. अल्डिहाइड्स नेम रिॲक्शन जे असणार आहे ते एकदा नीट व्यवस्थित करा आणि टिपिकली त्या रिॲक्शन कोणत्या आहेत आणि त्यात कन्व्हर्जन कसं होतंय, कुठल्या फंक्शनल ग्रुपचं कोणत्या फंक्शनल ग्रुपमध्ये रूपांतर होतंय आणि कुणामुळं होतंय, ह्या गोष्टी बघितल्या तर अडचण येणार नाही. आयोनिक इक्विलिब्रिया म्हटलं की ओस्टॉल डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिडिक बेससाठी असेल किंवा रिलेशन बिटवीन KSP अँड DS असेल किंवा बफर ॲक्शन किंवा बफर सोल्युशन म्हणजे असणार आहे त्यांचे ॲप्लिकेशन्स एकदा नीट बघून घ्या. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्री टेक्निक्स आणि इन्फॉर्मेशन म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवता ती कोणत्या टेक्निकच्या साहाय्याने असणार आहे यावर जास्त भर तुम्ही द्यायला काही हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट सेक्शन ऑफ दिस chemistry question paper, that is the section D. It starts from question number 27 to question number 31 and there are 5 long answer type of questions and each carrying 4 marks and out of 5 you have to attempt only 3. हा सगळ्यात किचकट डी सेक्शन असणार आहे कारण यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर दॅन 2 चॅप्टर्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळं हा सेक्शन सोडवताना खूप शांत डोक्यानं तुम्हाला सोडवावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की एक 4 मार्काचा प्रश्न एक 2 मार्काचा आहे, एका चॅप्टरचा आहे आणि पुढं 2 मार्काचं राहिलेलं असणार आहे ते प्रत्येक एक मार्काला देखील वेगळे चॅप्टर्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळं कशा पद्धतीनं तो बदल आणि त्यामुळे एका टॉपिकमधून दुसऱ्या टॉपिकमध्ये जाताना निश्चितच विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे सेक्शन डी हा शांत डोक्यानं सोडवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. इथं केमिकल कायनेटिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री कॉम्बिनेशन असू शकतं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हटलं की कोलोरस लॉ जो असणार आहे किंवा मोलर कंडक्टिव्हिटी असेल किंवा केमिकल कायनेटिक्स म्हटलं की मग सांगितल्याप्रमाणे रिॲक्शन तुम्हाला दिल्या जातील त्यातलं रिॲक्शन इंटरमिजिएट कोणता आहे किंवा मॉलिक्युलरिटी इथंही देखील त्याची विचारली जाऊ शकते किंवा रेट लॉ देखील तुम्हाला काढायला विचारला जाऊ शकतो. किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिड्स विशेषतः कार्बॉक्झिलिक ॲसिडच्या ज्या काही रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत
त्या रिॲक्शन्स ॲसिटिल क्लोराईड बरोबर असे म्हणजे ज्या रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत त्या रिॲक्शन्स एकदा नीट बघून घ्या. P2O5 बरोबर असेल, त्यामध्ये ज्या अमोनिया बरोबर असणाऱ्या ह्या रिॲक्शन्स एकदा नीट बघा. यामध्ये 3 मार्काला किंवा 2 मार्काला असू शकतात. त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ज स्ट्रेट फॉरवर्ड 4 मार्कासाठी प्रश्न SN1 किंवा SN2 रिॲक्शन मेकॅनिझमवर विचारला जाऊ शकतो किंवा 3 मार्काला विचारून एखादा पार्ट त्यातला इन्व्हायरमेंटल इफेक्टवर देखील प्रश्न असू शकतो. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 हा 8 मार्कासाठी आहे, त्यामुळं तो तुम्हाला थोडासा डिस्क्रिप्टिव्ह पाहायला मिळेल. स्ट्रक्चर तुम्हाला विचारलं जाऊ शकते, ओझोनचा असेल किंवा SO2चा असणार आहे किंवा ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर अँड क्लोरीन यांची ॲसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजिंग इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असेल किंवा त्याची ऑक्सी ॲसिड्स ऑफ सल्फर तुम्हाला नावं देईल, त्याचे स्ट्रक्चर काढायला विचारले जातील किंवा युजेस ऑफ ग्रुप 18 विशेषतः इनर्ट गॅसेस जे असणारे आहेत त्यांचे युजेस 2-2 तरी तयार करून ठेवा प्रत्येकी. आणि त्या हमखास प्रश्न युजेसवर असणार आहे, निऑन किंवा हेलियम असणारच आहे. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स आणि बायोमॉलिक्युल्स असंही कॉम्बिनेशन असू शकतं. हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन असेल किंवा कार्बोहायड्रेटचा जो पार्ट असणार आहे क्लासिफिकेशन असेल किंवा त्याची एक्झाम्पल्स लक्षात ठेवा किंवा लॅक्टोजचं हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होतं, माल्टोजचं केल्यानंतर काय होतं, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. आणि शेवटी सॉलिड स्टेट आणि ग्रीन केमिस्ट्री म्हणजे इथं तुम्हाला सॉलिड स्टेटमधून कदाचित 2 मार्काला न्यूमरिकल कोणतंही असू शकतं असेल आणि ग्रीन केमिस्ट्रीमधून ॲटम इकॉनॉमी असणार आहे. तर ह्या गोष्टी डिफरन्सेस जिथं जिथं आहेत किंवा न्यूमरिकल आहे, डायग्रॅम विथ एक्सप्लेनेशन सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. तर ते एकदा नीट बघून घ्या. म्हणजे या वर्षी येणाऱ्या या परीक्षेला कोणते चॅप्टर्स आणि त्या चॅप्टर्समधून त्या सेक्शनमध्ये कोणते टॉपिक्स विचारले जाऊ शकतात एक अंदाज आहे आणि निश्चित तो अंदाज खरा ठरू शकतो कारण आत्तापर्यंतचा तो अनुभव असणारा आहे. गेल्या वर्षी 3 सेटमधून 3 क्वेश्चन पेपर काढले, त्यातून 39 मार्काचे जसे तसे प्रश्न बोर्ड परीक्षेला विचारलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला उपयोगी पडणारा आहे. धन्यवाद.